कशामुळे करायलेत? फसवणूक. हे कोणाचं कारस्थान आहे? हे राजकीय कारस्थान. लोकशाहीची हुकुमशाही करून हा शेतकरी रोजाचा काढताय रोड. कोण आहे? देवेंद्र फडणवीस. काय करते देवेंद्र फडणवीस? पोलीस प्रशासन इथं आणलंय. मारते का? 500 पोलीस इथं प्रशासन दिलेलं आहे. माणसं 50 आहेत शेतकरी आणि पोलीस 500 दिलेली आहे. कोण दिलेली आहे? देवेंद्र फडणवीसनं. आता सत्ता त्याच्या हातात आहे. पहिली निजामशाहीची हुकुमशाही होती, तशी ही हुकुमशाही आज कोण चालवायले? देवेंद्र फडणवीस चालवायला आहे. निजामपेक्षा बेकार परिस्थिती आज शेतकऱ्यावर आलेली. निजाम परिस्थिती तरी ठीक होती. आजची ही बिकट कला कोण आणलेली आहे शेतकऱ्यावर? हे सरकारनं आणलेली. कोण आहे? देवेंद्र फडणवीस कारणीभूत आहे याला. ह्या बामणानं पहिलंच शेतकऱ्याचं वाटोळ केलेलं आहे आणि आजही हे बामणं शेतकऱ्याच्या मुळावर आलेलेच आहेत. तुमची जमीन चालली आहे? आमची जमीन चालली म्हणून कळकळ लागायली. बोंबीच्या देठापासून कळकळ लागायली आम्हाला. रात्रभर झोप येईन. रात्रंदिवस पोलीस आमच्या गावात उभीच आहे. 2 वाजता पोलीस, 1 वाजता पोलीस, हजारच गस्ता मारायला. काय खाल्लं आम्ही? चोऱ्या केल्यात कोणाच्या? 12:30ला नोटीस आणून घराला लावल्यात लोकांच्या. झोपी दी असता. नवरदेवाला मंदिरात बूट घालून जाऊ दिलं नाही आम्ही कधी. हे बूट घालून चाललेत मधात. कशामुळे चाललेत? काही न्याय नीती आहे का? काही रस्त्याला देवाचं नाव द्यालेत. शक्तीपीठ चाललं आणि हे बीट घालून मंदिरात नाचायलेत. ही कृती आहे का? आहे जगामध्ये म्हणतात की ब्राह्मण फार पवित्र असते आणि त्या ब्राह्मणानं हे करायले का? ब्राह्मण शेतकऱ्याचं सगळं रक्त पिऊन हा ब्राह्मण खुर्चीवर बसला तर बसला सगळ्याचा काटा काढायला. ही नीती आहे का? ही नीती आहे का? न्याय नीतीनं चालवावं काहीतरी. अरे मुख्यमंत्री झाला, पद झालं, सत्ता झाली म्हणजे काय सत्तेवर काम करतो का? नाही देणार. मरू द्या, आम्हाला मारू द्या, सगळे गोळ्या घालू द्या इथं, तरी आम्ही शक्तीपीठ होऊ देणार नाहीत. एक रोड रद्द झाला पाहिजे. कशा करता रोड आहे हे? आमची काय शेतकऱ्याची राख लावून आम्ही सगळ्यांना निवडून दिलं, त्याला गादी बसविलं, त्याला फुलाचा हार घातला, त्यानं आमच्या गळ्या मग शेतकऱ्याच्या खेटराच हार घातलाय त्यानं. आमच्या लेकरांना काय खायचं, काय करायचं? ही जमीन अशी की आमची लक्ष्मी माता, काळी माता अशी आहे. ही परंपरा चलत आली आणि आणखीन किती दिवस चालणार? चंद्र सूर्य येतोपर्यंत ही जमीन चालणार आणि लोक पोट भरणार. आणि देवाच्या नावावर रोड काढायचा, राक्षस रक्त प्यायले तर शेतकऱ्याचं रक्त वसून घेतलं त्यानं सगळं. हे बरोबर नाही. आमचा नाही देणार आम्ही. जीव गेला तरी बी गोळ्या घाल म्हणा त्याला इथं येऊन आणि मग जमीन घे म्हणावं त्याला. आम्ही जमीन देणार नाहीत. आमचं हेच म्हणणं आहे. राक्षस आहे ते, माणूस नाही ते. रोडची काय गरज आहे आम्हाला? आम्हाला काय उपयोग आहे आमच्या लेकराला? आमच्या गावाला हे रोज वागायला रोड नाही. एवढा मोठा रोड आमच्या शेतातून चालाय म्हणजे देणार नाहीत. आम्ही देणार नाहीत हे रोड. आमच्या गावात शक्तीपीठ गेलाच नाही पाहिजे. जर गेला तर आम्ही काय खायचं? आमच्या भावांनी काय घ्यायचं? जर नाही गेला तर बाय चान्स जर शिकवायचं कशावर? जर शक्तीपीठ गेला, पैशांनी शिकवलं, पण जर तितक्यातच शेती केली तर तेवढेच पैसे जास्त येतील आणि त्याच पैशांवर माझ्या भावांना शिकवता आले. आणि जर माझ्या भावाला नाहीच नोकरी लागली तर तो शेती करून जगू शकतो, पण जर गेला तर त्याने काय करायचं? कोणाच्या तोंडाकडे पाहायचं? आणि आम्ही पण कशाच्या जीवावर शिकायचं? तर ते पैसे आले आणि नाही कुठे जमीन भेटली तर तुम्ही आम्हाला जमीन देणार आहात का? आणि हाच रस्ता घालून हा रस्ता घालतायत आणि म्हणतात की विकास होणार आहे. काय विकास होणार आहे? त्या सरकाराला इथे भेटणार जमीन भेटणार, ती सुपीक जमीन, त्या सुपीक जमिनीवर तो रस्ता करणार आणि रस्ता करणार आणि त्यावर टॅक्स लावणार आणि तो पैसे सरकार घेणार आणि आम्हाला काय भेटणार? फक्त थोडेसे पैसे, 4 पैसे भेटले झाले, आमचे शेतकरी खुश. एवढंच नाही तर भीती दाखवून पोलीस फोर्स आणून भीती दाखवत आहेत. तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघायचं नंतर? आमच्या गावामध्ये अंगणवाडी पण नाहीये आणि त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाहीये. पण हा मोठा रस्ता जातोय, त्याला कोण विरोध करतोय का?
सरकारने याच्याकडे लक्ष द्यायलाच पाहिजे. आम्ही काय खाणार आहोत, आम्ही कशावर शिकणार? महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध करतो. कारण आमचे अल्पभूधारक जेवढी जी शेती चालली आज शक्तीपीठामध्ये, समजा अल्पभूधारक शेतकरी कोणाला काही जास्त नाही, 1.5 एकर 2 एकर 3 एकरच्या वर, आणि ह्याच्यामध्ये 300 400 फूट जर रस्ता असल्यावर शेतकरी पूर्ण देशोधडीला चाललाय, बेघर चाललाय. शिक्षण काय करायचं, शासन देऊन पैसे किती देणार आहे? तुम्ही आम्हाला 10 कोटी दिली तरी जमीन येणार आहे. तुम्ही शासनाला आमचं एकच म्हणणं आहे, फडणवीस साहेबांना, बाबा आमचं 1.5 एकर 2 एकर चालेल, आम्हाला 4-5 एकर द्या ना कुठं घेऊन. आम्ही आमचं बिंदास देऊ, आम्ही रस्ता काय मनानं खुशी देऊ, आम्ही चांगलं स्वागत करू त्याचं का. पण हे जे शासनाचा, मी महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध करतो. आमची एकच मागणी आहे, तुम्ही कोणता जरी अधिकारी आला, कोणता मुख्यमंत्री जरी आम्हाला इथं गोळ्या घाला आधी, आम्ही डायरेक्ट आमच्या गोळ्या घातल्याशिवाय तुम्ही मागणी मोजणी करू शकत नाही. कोणता जरी अधिकारी आला, एवढंच मी सांगू शकतो. एकच जिद्द, शक्तीपीठ रद्द. आम्हाला हा शक्तीपीठ महामार्ग होऊ द्यायचा नाही. आमचा जीव गेला तरी हरकत नाही. आमच्या लेकरा बाळांना आता काय खायचं शेत गेल्यावर सगळं, त्याच्यानं आमचा जीव गेला तरी हरकत नाही. मग आम्ही हे रोड होऊच देणार नाही. अर्ध्या रात्री कोणत्या टायमाची ड्युटी ह्याची? अर्ध्या रात्री 12 वाजता येऊन नोटीस देतात म्हणजे कोणत्या टायमाची ड्युटी? तुमची ड्युटी सगळ्याची 10 वाजता चालू होती ना, आमच्या घरात ड्युटी याची 12 वाजता कोण्या टायमाची यायची? काय म्हणून शेतकऱ्याचा अर्ध्या रात्री दार ठोकिता तुम्ही? आज माझे मिस्टर वारले तर उद्याच्याला आम्ही सगळे शेत गेले, मी कायच्या जीवावर खाचन, काय खायचं? आज आमच्या लेकरा बाळांना काय खायचं तुम्हाला शेती दिल्यावर सगळी? सांगा. तुमची मागणी काय आहे? आमची मागणी एवढीच आहे की आमचा जीव गेला तरी हरकत नाही. मग आम्ही हे रोड होऊच देणार नाहीत. शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे. त्या सरकारला सांगा की शेतकऱ्यानं कायच्या जीवावर जगायचं आणि काय खायचं. शक्तीपीठ रद्द झालाच पाहिजे म्हणा त्याला. असं कसं सरकार आहे शेतकऱ्याच्या जीवावर बसलं या? त्या रोड गेलाच नाही पाहिजे म्हणा सरकारला. जमीन मला 5 एकरच आहे, ती बी नावची नाही. आणि ग्रामसेवकला म्हणलं मूर्ती काढून देऊ, ग्रामसेवक मूर्ती पण काढून देईन. तहसील मध्ये फॉर्म टाका, तहसील मध्ये फॉर्म तर बंद आहे. करायचे काय? तलाठी पण नावचं जमीन करू देईन. काय करायचे काय? अर्ध्या एकरात करून खाली मी. त्याच्यातून अर्धी चालली ना, अर्धी पाण्यात गेल्या करायचे काय? जमीन जाऊ द्यायची नाही. शासनाचा नियम आहे. सासऱ्याच्या नावची जमीन आहे, आज माझ्या विधवा झालेली, वर पण नावची करून देई नाही तलाठी. मग करायचे काय? तुमचं वर्ष झालं नाही, वर्ष झालं तुम्ही आम्हाला 3दा चक्रा मारली लावतात येळात, आणि तुम्ही एका दिवसात कसं मापून नेणार आहे शेती? शक्तीपीठ ही पाहिजे नाही. रोड आमचा काही शेतकऱ्याचा त्याच्यात फायदा बी नाही, आणि आमचं शेत गेलं तर आम्ही खावावं काय? शासनानं आमची जबरदस्ती करून शेती न्यायलंय, तर शेतीचा आमचा उपयोग काय? आणि आम्ही शक्तीपीठ कोणी मागायला शेतकरी हे रोड गेलो बी नाही. जे आम्हाला आवश्यक रोड आहेत तेच आम्हाला द्या की. जे आमच्या डिलेवरी जाताना लेडीज शासन नुसतं आश्वासन देऊन आम्हाला हे करतंय की तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना देऊन काय अर्ध्या शेतकरी महिला ह्या गाळलेल्या आहेत आमच्या गावातल्या. आणि परत आम्हाला लखोपती दिदी म्हणून एक आश्वासन शासनानं दिलेलं आहे. त्या लखोपती दिदी काय आमचे जमीन नेऊन काय आम्हाला भिकारी करून ठेवायचंय, हे शासनाचा उद्देश आहे काय? मग आता तुमची काय मागणी? आमची मागणी एवढीच आहे की ते रोड रद्द व्हावा. आता लोक आले तुमच्याकडे जमीन मोजणार आहे. आम्ही मापू देणार नाही. जेव्हा आम्हाला जसं आमचं जीवाचं काय आम्हाला धमकी टाकतात की तुमच्या जीवाचं काहीतरी आम्ही हे करणार, पोलीस एवढ्या बंदोबस्त, आमच्या लेडीज भरपूर येणार आहेत, पण ते काही पोलीस बघून सुद्धा येऊ शकत नाहीत रोडवर. 4 दिवस झालं आम्ही, जमीन मला 4 एकर आहे. आमचे किती चाली? 2 एकर. आणि काय आम्हाला कोणा आदेश पण दिला नाही, आम्हाला माहित पण नाही किती चाली ती. 2 एकर चाली असं गावातले सांगतात. एवढा बंदोबस्त लावलाय, तुम्ही काय मोजू देणार का नाही? नाही, मोपू देणार नाहीत आम्ही. मुळात शक्तीपीठाची मागणीच कोणाची नाही. शासन करायला गोष्टीसाठी आम्हाला हे कळत झाले. म्हणजे कसं आहे, गोव्याची लोकसंख्या काय, गोवा जिल्हा केवढा आहे, आपल्या परभणीची एवढी लोकसंख्या अख्ख्या राज्याची आहे. तिथे जाऊन समजा काही म्हणजे असं काही शेतकऱ्याला काही मार्केट नाही, काही नाही. समजा आता हे तुम्हाला मीडियावाल्याला माहिती आहे, पूर्ण भारताला माहिती आहे, सगळ्या कर्मचाऱ्याला माहिती आहे रस्ता कोणासाठी करायचे. वास्को दा गामा बंदर आहे ते कोणाचं आहे? रस्ता ते एका माणसासाठी करायचे. जवळपास 25,000 एकर जमीन झाली साहेब. हवेतून किती ऑक्सिजन कमी होले, किती झाडं जाणार याच्यामध्ये. म्हणजे आपल्या नैसर्गिक प्रकृतीचं आपल्याला दिलेली अधिकारी यायले त्याला मोजू देणार का नाही? मोजू देणार नाही, अजिबात मोजू देणार नाही. आमचा जर जीव गेला, ज्या दिवशी आमचा जीव जाईल त्या दिवशी मोजता येईल. ते एवढा पोलीस बंदोबस्त लावला ते गोळ्या घालायसाठी आम्हाला. लोकशाही संपली आपल्या देशातली, आता हुकुमशाही सुरू झाली. हे सरकार म्हणजे निवड हुकुमशाही सरकार आहे. त्याच्यामध्ये लोकशाहीला कुठं काही थारा नाही. न्याय व्यवस्था सध्या हिने विकत घेतलेली आहे. कर्मचारी आम्हाला म्हणतात न्यायालयात जा तुम्ही पैसे मागायला. अरे त्याला कर्मचारी न्यायालयात जायला पाहिजे ना, याला जमीन पाहिजे, न्यायाधीश कोण देणं ऑर्डर आणावं.
तिथे मी ताबा करा, न्यायाधीश ऑर्डर देत नाही, बळजबरी असं करले आमच्या पोलीस बंदोबस्त लावून जमीन आमची जबरदस्ती घ्यायले. कोणी रोड- अधिकारी आलते का आधी तुमच्याकडे नोटीस वगैरे दिली? आमच्या गावामध्ये आतापर्यंत मी जन्मलो जसं समजा 25 वर्ष वय झाले, कवाच आमच्या गावात डीवायसपी आले नव्हते. ऐका, आमच्या गावात डीवायसपी एक दिवस भर बसली, दुसरी दिवशी एसपी आले, डिप्टी कलेक्टर आले, तहसीलदार आले. फक्त काय करायचं, आमच्या दबाव टाकायले. आम्ही मोजणार म्हणजे मोजणारच माहिले, तुम्ही अजिबात शेतात येतो नाही माहिले. तुमची काय भूमिका आहे? आमची भूमिका आमचा जीव जावं आणि ते रान मोजावं, अशी आम्ही रान मोजू देणार नाहीत. त्याला एकच इलाज आहे, आम्हाला गोळ्या घालणं आणि नंतर रान मोजणं. जिवंत जोपर्यंत आम्ही रान मोजू देत नाही. शक्तीपीठ झालाच पाहिजे. त्याची काय आंदोलन ह्याच्यासाठी करत आहेत की आम्हाला शेती द्यायची नाही रस्त्याला, आणि जर सरकार जर बळजुबरी करत असेल शेती घेण्याला तर आमचा विरोध आहे. कारण असं कोणता कायदा नाही की कायदा की शेतकऱ्याला विचारला जातो, त्याची समस्या मागतात, तरी आम्हाला असं काही नोटीस नाही, काही नाही. आणि डायरेक्ट प्रशासनाची माणसं येतात आणि आम्हाला म्हणतात तुम्ही इथे थांबू नका, तुम्ही विरोध करू नका. हे असं कोणता न्याय आहे? म्हणजे कोणत्या न्यायामध्ये आहे की शेतकऱ्याला न विचारता रस्ता करणे? म्हणजे हे विषयी आम्हाला माहिती द्या ना तुम्ही. कोणता कायदा आम्हाला तुम्ही सांगा ना. तुम्ही कायद्याच्या गोष्टी आम्हाला बोलतात ना, आम्हाला पण सांगा ना. कायदा म्हणजे आहे की म्हणजे एका आपण शेतकऱ्याला विचारायचं नाही आणि लगेच रस्ता करायचा, हे कोणता कायदा आहे न विचारता? हे आम्हाला सांगावं सरकारनं. कोणते अधिकारी यायले, हो, काय काय करणार? अधिकारी यायला आम्ही अधिकाऱ्याला बोलतोच ना किंवा आम्हाला रस्ता नको आहे, तुम्ही अशी आम्हाला बळजुबरी करू नका, दंडमशाही करू नका. सरकार जरी असलं सरकारला पण कायदा आहे. सरकार हे आमच्यापासून तयार झालेलं आहे. आम्ही ज्यावेळेस वोट दिलं तेव्हा सरकार बनलेलं आहे. मग सरकार जर असलं तर हुकुमशाही करता येत नाही. कारण देशाला स्वातंत्र्य होण्यासाठी लोकांना शहीद झाले साहेब. का ह्याच्यासाठी झालं लोक तुमची आता शहीद मागणी झाले? काय आहे? आमची मागणी फक्त की आम्हाला रस्ता नको आहे, अशी तुम्ही हुकुमशाही करू नका. हे आपला जे देश चालतंय हे न्याय व्यवस्था कुठेतरी आहे. आम्हाला अधिकारी आहे, लोकशाही आहे. इथं फक्त नाश्ता